स्वाध्याय इयत्ता 9वी राज्यशास्त्र धडा 4 संयुक्त राष्ट्रे. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? पर्याय आहेत: अ. अमेरिका, ब. रशिया, क. जर्मनी, ड. चीन. उत्तर आहे जर्मनी. प्रश्न दुसरा. भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था? अ. युनिसेफ, ब. युनेस्को, क. विश्वस्त मंडळ, ड. रेड क्रॉस. उत्तर आहे युनिसेफ. प्रश्न तिसरा. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या? अ. 190, ब. 193, क. 198, ड. 199. उत्तर आहे 193. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. प्रश्न पहिला. आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. उत्तर. हे विधान बरोबर आहे. 1. जगातील सर्व देश आमसभेचे सभासद असतात. हे सर्व प्रतिनिधी आमसभेच्या अधिवेशनात पर्यावरण निशस्त्रीकरण अशा महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करतात. 2. निर्णय बहुमताने घेतला जातो. प्रश्न दुसरा. संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो. उत्तर. हे विधान चूक आहे. 1. जगातील सर्व सार्वभौम राष्ट्रे संयुक्त राष्ट्राचे सभासद आहेत. ही राष्ट्रे आमसभेचे सभासद असतात. 2. देश श्रीमंत असो की गरीब, छोटा असो की मोठा, सर्व सभासद राष्ट्रांचे आमसभेमधील स्थान व दर्जा समान असतो. 3. सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते, म्हणून संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. प्रश्न तिसरा. चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो. उत्तर. हे विधान चूक आहे. 1. चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र आहे. 2. सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य असणाऱ्या 5 राष्ट्रांना नकाराधिकार आहे. 3. नकाराधिकार असणाऱ्या एका राष्ट्राने जरी हा अधिकार वापरला तरी तो ठराव मंजूर होऊ शकत नाही, म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संमत होऊ शकणार नाही.
प्रश्न दुसरा, पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. चौथा प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. उत्तर, हे बरोबर आहे. 1. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेविषयीच्या ज्या परिषदा झाल्या त्यात भारत सहभागी होता. 2. निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे विविध प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर उपस्थित केले. 3. संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेत भारताने आपले सैन्य पाठवले आहे. अशा रीतीने भारताने सुरुवातीपासूनच संयुक्त राष्ट्राच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. नकाराधिकार. उत्तर, एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार असे म्हणतात. 2. सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य व किमान 4 अस्थायी सदस्यांचा होकार असणे आवश्यक असते. 3. परंतु कायम सदस्यांपैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले तरी तो निर्णय अमान्य असतो. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2. युनिसेफ. उत्तर, 1. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बालकांच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी युनिसेफ ही संयुक्त राष्ट्राची एक संलग्न शाखा स्थापन करण्यात आली. 2. लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्याचे काम युनिसेफ करते. 3. बालकुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत अविकसित देशात कार्यशाळाही आयोजित करते. 4. न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्य कार्यालय आहे. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा. उत्तर, 1. दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. 2. या युद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्याने ही हानी अधिकच वाढली. 3. अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत. ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे असा विचार सर्वच राष्ट्रे करू लागली. 4. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघासारखी एक यंत्रणा निर्माण झाली पाहिजे. या विचारातून दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. दुसरा, संयुक्त राष्ट्राची शांती सेना कोणती भूमिका बजावते? उत्तर, 1. संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते. 2. शांतता निर्माण करण्यासाठी
पोषक परिस्थिती निर्माण करते. 3. अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे असा विचार सर्वच राष्ट्रे करू लागली. 4. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघासारखी यंत्रणा निर्माण झाली पाहिजे. या विचारातून दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त संघटनेची स्थापना झाली. प्रश्न 4 थोडक्यात उत्तरे लिहा. 3. संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्टे लिहा. उत्तर. 1. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे. 2. राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आर्थिक सहकार्य वाढवणे. 3. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे. 4. मानवी हक्काचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे. प्रश्न 5 दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. संयुक्त राष्ट्राच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. 'शाखा सदस्य संख्या कार्ये 1. आमसभा प्रत्येक सदस्य राष्ट्राचे 5 प्रतिनिधी 193 देश सदस्य आहेत. कार्ये 1. पर्यावरण वंशभेद इत्यादी प्रश्नावर आमसभेत चर्चा. 2. संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. दुसरे आहे सुरक्षा समिती 5 स्थायी व 10 अस्थायी असे एकूण 15 सदस्य. 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे. शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे. 3. आंतरराष्ट्रीय न्यायालय 15 न्यायाधीश. कार्य 1. सदस्य संख्यांमधील तंटे सोडवणे. 2. आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे. प्रश्न 5 दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. संयुक्त राष्ट्राच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. उत्तर. शाखा सदस्य संख्या कार्ये 4. आर्थिक व सामाजिक परिषद 54 सदस्य. 1. दारिद्र्य बेरोजगारी आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे. 2. सांस्कृतिक शैक्षणिक सहकार्य निर्माण करणे. दुसरा आहे संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा. 1941
पिस्टन चर्चिल, फ्रँकलिन डी रूझवेल्ट आणि अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये अटलांटिक करार. 1944 दोस्त राष्ट्र परिषदेत विस्तृत चर्चा. 1945 50 राष्ट्रांची विस्तृत चर्चा होऊन 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना झाली. तिसरा आहे संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा. संयुक्त राष्ट्रे, मुख्यालय न्यूयॉर्क, मुख्य घटक शाखा, संलग्न संस्था, आमसभा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, सुरक्षा परिषद, अन्न व शेती संघटना, आर्थिक व सामाजिक परिषद, जागतिक आरोग्य संघटना, सचिवालय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय न्यायालय, संयुक्त राष्ट्राचा बालक निधी,